नमस्कार, मी रेवती आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मेडिलिव्ह हॉस्पिटलतर्फे मनपूर्वक स्वागत. फॅटी लिव्हर या आजाराबद्दल आपण कुठे ना कुठेतरी काहीतरी वाचलेलं आहे. योग्य प्रकारे त्याची काळजी घेणे, आपली काळजी घेणे आणि आपल्या आजारांवरचं निदान करणे व त्याच्यावर उपचार घेणे हे खूप महत्त्वाचं असतं. फॅटी लिव्हरबद्दल खूप लोकांना खूप प्रश्न असतात व त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तज्ज्ञांकडूनच मिळतात. तर असेच एक तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, डॉक्टर शरद देशमुख. डॉक्टर नमस्कार आणि आपलं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर डॉक्टर, जसं मी म्हटलं की बऱ्याच लोकांना फॅटी लिव्हरबद्दल माहिती नसते आणि त्यांना प्रश्न असतो की फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय. तर या बाबतीत तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकता? नमस्कार. फॅटी लिव्हर हा जो काही आजार आहे, ही जी काही कंडिशन आहे, ही बेसिकली बदलत्या जीवनशैलीची देणगी आहे. आपले दैनंदिन जे काही जीवनामध्ये बदल झालेले आहे, जसं एक्सरसाइजची कमतरता, वाढती ओबेसिटी, मधुमेहाचे वाढते प्रमाण, यामुळे आपल्या लिव्हरमध्ये नॉर्मलपेक्षा जास्त चरबी जमा होते. जर ही चरबी 5% पेक्षा जास्त प्रमाणात झाली तर याला फॅटी लिव्हर असं म्हणतात. आणि सद्य परिस्थितीत पूर्ण जगामध्ये जवळपास 20 ते 25% व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हर हे याचं निदान होतं आहे. म्हणजे याचा प्रिव्हॅलन्स भारतामध्ये सुद्धा 20 ते 25% प्रमाणात आहे. आणि ज्या व्यक्तींमध्ये मधुमेह आहे अशांमध्ये हे जवळपास 40 ते 45% प्रमाणात असतं. आणि याचं निदान हे सिंपल सोनोग्राफीवर केलं जातं. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की ह्याचं निदान करणं खूप महत्त्वाचं आहे. तर या आजाराचा भविष्यात रुग्णावर काही दुर्गामी परिणाम होऊ शकतो का? हां, बेसिकली फॅटी लिव्हर हा जो काही प्रकार आहे, हा एक आजार नसून ही एक परिस्थिती, कंडिशन आहे जी आपल्याला सोनोग्राफीवर कळते की तुमच्या लिव्हरमध्ये फॅट हे जास्त प्रमाणात जमा झालेलं आहे. आणि याचे 2 प्रकार असतात, अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपेटायटिस. अल्कोहोलिक स्टिएटोहेपेटायटिस म्हणजे काय, तर जी व्यक्ती एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोलचं डेली सेवन करते, त्या अल्कोहोलमुळे त्यांच्या लिव्हरमध्ये फॅट जमा होते आणि त्याला आपण अल्कोहोलिक स्टिएटोहेपेटायटिस असं म्हणतो. आणि हे लिमिट किती असतं, सपोज ते पुरुषांमध्ये 2 युनिट म्हणजेच 20 ग्रॅम ऑफ अल्कोहोल पर डे यापेक्षा जर एखादा व्यक्ती डेली अल्कोहोल घेत असेल तर त्याला पुरुषांमध्ये हे होऊ शकतं. याविरुद्ध स्त्रियांमध्ये 1 युनिट म्हणजेच 10 ग्रॅम पर डे अल्कोहोल डेली जर घेतलं आणि त्यामुळे जर तुम्हाला फॅटी लिव्हर होत असेल तर ते अल्कोहोलमुळे झालेलं आहे असं म्हणतात. याविरुद्ध जर एखाद व्यक्ती अल्कोहोल घेत नसेल आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर असेल तर त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज किंवा नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपेटायटिस असं आम्ही म्हणतो. बेसिकली फॅटी लिव्हरचे ही वेगवेगळे स्टेजेस असतात. जर एखादा व्यक्ती रुटीन तपासणीमध्ये, सोनोग्राफीमध्ये त्यांना कळालं की फॅटी लिव्हर आहे आणि त्याने त्याच्यावर योग्य उपाययोजना जर केल्या नाही तर कालांतराने 15 ते 20 वर्षामध्ये हे फॅट डिपॉझिशन वाढत जातं आणि तुमच्या लिव्हरच्या पेशींना डॅमेज होतो आणि नंतर मग हा डॅमेज स्कार टिश्यूने भरला जातो. लिव्हरमध्ये फायब्रोसिस होतं आणि लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. तर मग याच्या 4 स्टेजेसमध्ये बेसिकली असतं सिंपल फॅटी लिव्हर डिसीज आणि त्याच्यानंतर असतं नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपेटायटिस, म्हणजेच फॅट डिपॉझिशन झाल्यामुळे तुमच्या लिव्हरमध्ये इन्फ्लेमेशन होतं आणि तुमच्या लिव्हरमध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट हे ॲबनॉर्मल येतात. याला आपण नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपेटायटिस असं म्हणतो. आणि यावेळेससुद्धा आपण काही उपाययोजना केल्या नाही, काही मेडिसिन्स घेतले नाही तर हे प्रमाण वाढत जातं, लिव्हरला डॅमेज वाढत जातो आणि लिव्हर फायब्रोसिस होतं. आणि लिव्हर फायब्रोसिस नंतर शेवटची स्टेज असते लिव्हर सिरोसिस, ज्यामध्ये लिव्हरला बऱ्यापैकी डॅमेज होतो आणि ही लिव्हर सिरोसिस झाल्यावर हे इरिव्हर्सिबल कंडिशन आहे. आणि मग अशा व्यक्तींमध्ये काही 3 ते 5% लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांमध्ये लिव्हर कॅन्सरचा सुद्धा धोका असतो. आणि मी आपणास सांगू इच्छितो की फॅटी लिव्हरमुळे लिव्हर डॅमेज झाल्याने लिव्हर ट्रान्सप्लांट जे काही सध्या परिस्थितीत होत आहे, सर्वात जास्त लिव्हर ट्रान्सप्लांटचं कारण पूर्ण जगभरामध्ये फॅटी लिव्हरमुळे जे काही लिव्हर सिरोसिस होतं हे आहे.
त्यामुळे नक्कीच भविष्यात एखाद्या व्यक्तीला जर फॅटी लिव्हर असेल आणि त्याने जर ती व्यवस्थित काळजी नाही घेतली तर त्याला 15 ते 20 वर्षानंतर लिव्हर डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. डॉक्टर, या आजाराचे प्रमुख लक्षणं आणि प्रमुख कारणं याबद्दल तुम्ही काय सांगाल? फॅटी लिव्हरच्या प्रमुख कारणांमध्ये जसं मी सांगितलं की इट इज अ लाईफस्टाईल प्रॉब्लेम, म्हणजे हा लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे आणि यामध्ये तुमचे बेसिकली मधुमेहाचे वाढते प्रमाण, ओबेसिटी आणि आपली जी काही जीवनशैली बदललेली आहे, जसं आपण प्रत्येक ठिकाणी जाताना आता कारचा वापर करतो किंवा टू व्हीलरचा वापर करतो आणि आपलं एक्सरसाइजचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि आपलं कामाची जी पद्धत आहे ती बसून झाली आहे. आणि आपलं जे काही खानपान आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात रिफाईंड कार्बोहायड्रेट आले आहेत, फॅटचं प्रमाण वाढलं आहे, गोड आपण जास्त खातो आणि एक्सरसाइज कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढतंय, दिवसेंदिवस तुमचं वजन वाढतंय. यासारख्या कारणांमुळे फॅटी लिव्हर होतंय. या व्यतिरिक्त जर अल्कोहोल, मी जसं सांगितलं अल्कोहोलमुळे सुद्धा फॅटी लिव्हर होतं आणि काही रुग्ण हे काही मेडिसिन्स घेत असतात, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल स्टिरॉइड्स घेतलं आपण तरी सुद्धा आपल्याला फॅटी लिव्हर होतं आणि काही हायपोथायरॉइड सारख्या कंडिशन असतात ज्याच्यामध्ये वजन वाढतं आणि तुम्हाला फॅटी लिव्हर होऊ शकतो. तर ही झाली कारणं. तर आता याच्यानंतर याचं लक्षणं काय असतं, तुमचा जो पुढचा प्रश्न आहे की फॅटी लिव्हरची लक्षणं काय असतात. तर फॅटी लिव्हरचे बरेच रुग्ण हे असिम्प्टोमॅटिक, म्हणजेच त्यांना काहीही लक्षणं नसतात. ते जेव्हा आपली रुटीन सोनोग्राफी करायला जातात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं, सोनोग्राफीच्या रिपोर्टवर लिहिलेलं असतं की तुम्हाला फॅटी लिव्हर आहे. तर मग त्यांच्या मनात नकळत प्रश्न तयार होतात की माझं लिव्हर डॅमेज झालं आहे का आणि याच्यासाठी मी काय करावं. आणि काही व्यक्तींमध्ये, काही व्यक्तींमध्ये काही सिम्प्टोमॅटिक असतात जे आमच्याकडे येताना सांगतात की मला पोटाच्या उजव्या बाजूला, म्हणजे बरगडीच्या खाली जिथे लिव्हर लोकेटेड असतं अशा ठिकाणी थोडं पेन होतंय, थोडं डिस्कम्फर्ट आहे, हलकंच पेन त्यांना होतं आणि ते आमच्याकडे येतात आणि तेव्हा आम्ही त्यांना सोनोग्राफीची तपासणी जेव्हा सांगतो त्यामध्ये फॅटी लिव्हरचं निदान होतं. याविरुद्ध असे पण बरेच रुग्ण आहेत ज्यांच्या तपासण्या झालेल्या नसतात आणि ते डायरेक्टली आमच्याकडे लिव्हर सिरोसिस म्हणून येतात. म्हणजे यांना फॅटी लिव्हरची सुरुवात खूप वर्षांपूर्वी झालेली असते, पण त्याचं निदान आणि त्याच्यावर उपचार न झाल्या कारणाने त्यांचं लिव्हर डॅमेज होतं, त्यांना लिव्हर सिरोसिस होतं. आणि ही व्यक्ती जेव्हा आमच्याकडे येते त्यावेळेस तिला रक्ताच्या उलट्या होतात, शौचास काळी होते, पोटात पाणी होतं, पायाला सूज येते, कावीळ होतो आणि कधीकधी हिपॅटिक कोमा होतो. तर मग हे लिव्हर फेल्युअरचे लक्षणं असतात. ओके डॉक्टर, तुम्ही जसं म्हटलात की या आजाराचं निदान होणं खूप महत्त्वाचं आहे, तर या आजाराचं निदान कसं होईल याबद्दल थोडंसं तुम्ही आम्हाला प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं तर? हां, बेसिकली जे काही फॅटी लिव्हर आहे याचं निदान करण्यासाठी एक सोपी तपासणी आहे, ती म्हणजे पोटाची सोनोग्राफी, ज्याला आपण अल्ट्रासाऊंड ॲब्डोमेन असं म्हणतो. आणि त्यावर कळतं की आपल्याला फॅटी लिव्हर आहे की नाही. या व्यतिरिक्त आपल्याला फॅटी लिव्हरमुळे काही लिव्हरला इजा होते का हे बघण्यासाठी आम्ही काही रक्ताच्या तपासण्या करतो. त्यामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट येतो आणि या व्यक्तीला फॅटी लिव्हर का होतंय, याला मेटाबॉलिक सिंड्रोम आहे का, म्हणजे असोसिएटेड काही डायबिटीज किंवा त्याचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे का, लिपिडचं प्रमाण वाढलेलं आहे का, यासाठी आम्ही शुगरची सुद्धा तपासणी करतो आणि लिपिड प्रोफाईल करून घेतो. आणि यानंतर एखाद्या व्यक्तीच्या लिव्हरमध्ये फॅटचं प्रमाण किती आहे हे जाणून घेण्यासाठी एक अत्याधुनिक तपासणी आहे, तिला लिव्हर फायब्रोस्कॅन असं म्हणतो. लिव्हर फायब्रोस्कॅन ही सिम्पल सोनोग्राफीसारखी तपासणी असते. याच्यामध्ये एक प्रोब असतो आणि तो आपल्या लिव्हरच्या वरती ठेवून आम्ही काही रिडिंग्स घेतो आणि त्याचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट केला जातो. त्या लिव्हर फायब्रोस्कॅनवरनं दोन गोष्टी आपल्याला समजतात की आपल्याला लिव्हर फायब्रोसिस आहे आणि त्याचे प्रमाण किती आहे, त्याची स्टेज किती आहे, किंवा आपल्याला लिव्हर सिरोसिस आहे का. या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे फॅटी लिव्हरच्या पेशंटसाठी फॅटचं प्रमाण किती आहे. तर मग आपण कॅप स्कोर एक कॅल्क्युलेट करतो आणि जर हा स्कोर 245 पेक्षा जास्त असेल तर त्या रुग्णास फॅटी लिव्हर आहे आणि तो एका कालांतराने 290 किंवा 300 पेक्षा जास्त असेल तर त्याला मॉडरेट फॅटी लिव्हर किंवा सिव्हिअर स्टेट फॅटी लिव्हर असं निदान लिव्हर फायब्रोस्कॅनवरनं होतं. आणि मी जसं सांगितलं, आम्ही दुसऱ्या पण काही कारणं असतात लिव्हरला डॅमेज किंवा लिव्हर फंक्शन टेस्ट ॲबनॉर्मल येतात, जे कॉमन कारणं असतात, जसं हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी. या तपासण्या करून सुद्धा त्याची लागण या
व्यक्तीच नाही येणं हे सुद्धा रूल आउट करतो. डॉक्टर, तुम्ही जसं म्हटलं की लिव्हर फायब्रो स्कॅन बद्दल तुम्ही आता माहिती सांगितली, त्याच्यावर आपण थोडंसं अजून खोलवर माहिती मिळत आपल्या प्रेक्षकांना दिली तर बरं. लिव्हर फायब्रो स्कॅन ही अत्याधुनिक तपासणी आहे आणि ती आम्ही मेडिली हॉस्पिटलमध्ये नेहमीच करतो. याचा फायदा आम्हाला हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, फॅटी लिव्हरच्या रुग्णांमध्ये आणि तसेच अल्कोहोल जे काही रुग्ण घेतात, दारूचं सेवन जे नियमित करतात, त्यांना लिव्हर डॅमेज झालं आहे का, अशा रुग्णांच्या निदान आणि उपचारासाठी होतो आणि उपचार करताना त्याचा इम्प्रूव्हमेंट होते का हे सुद्धा आम्हाला लिव्हर फायब्रो स्कॅनच्या तपासणीवरनं कळतं. डॉक्टर, आपण फॅटी लिव्हरच्या निदानाबद्दल आता माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली. या आजाराच्या उपचाराबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? फॅटी लिव्हरचा उपचार हा अतिशय सोपा आहे. बेसिकली मी जसं सांगितलं, हा लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे. तर मग आपल्याला आपली लाईफस्टाईल बदलणं खूप गरजेचं आहे. तर लाईफस्टाईल बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपल्याला डेली एक्सरसाइज करणं गरजेचे आहे. एक्सरसाइजमध्ये एरोबिक एक्सरसाइज जसं जॉगिंग किंवा स्विमिंग, योगा यासारख्या एक्सरसाइज आपण करू शकतो. आणि यानंतर महत्त्वाचं असतं वजन कमी करणे. जर आपण लठ्ठ असाल तर आपलं वजन कमी करायला हवं. जर आपण आपल्या वजनाच्या 5 to 8% पर्यंत वजन जर कमी केलं तर आपल्या फॅटी लिव्हरमध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट होते. इवन जर आपल्याला अर्ली फायब्रोसिस असेल तो सुद्धा रिव्हर्स होतो आणि आपलं फॅटी लिव्हर नॉर्मलला येऊ शकतं. तर मग अशा वेळेस जे वजन आपण कमी करतो हे ग्रॅज्युअली व्हायला हवं, कारण रॅपिड वेट लॉस जर आपण केला तर फॅटी लिव्हरवर अजून दुष्परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे आठवड्याला 0.5 किलोग्रॅम पर वीक या पद्धतीने आपण वजन कमी करायला हवं. आणि नंतर एक्सरसाइज आणि वजन कमी करण्याबरोबर येतं आहार. आहार हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्याला काही कॅलरी रिस्ट्रिक्शन करायला हवी, जसं 500 ते 1000 किलो कॅलरीज पर डे. आणि आहारामध्ये मी आपणास सांगू इच्छितो की आपण रिफाईंड कार्बोहायड्रेट किंवा सॅच्युरेटेड फॅट याचं सेवन कमी करावं. रिफाईंड कार्बोहायड्रेटमध्ये काय येतं, जसं आपण गुलाबजाम, जिलेबी किंवा जे काही स्वीट्स खातो याविरुद्ध कोल्ड्रिंक्सचा वापर आपला खूप वाढलेला आहे, हे आपण टाळावं. दुसरी गोष्ट सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे जे काही ऑइली फूड आपण खातो ते घ्यायला नको. जेवणामध्ये फ्रूट्स, सॅलड याचा वापर वाढायला हवा. आणि यानंतर आपण जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्या डायटिशियनचा सल्ला आपण नक्कीच घ्यायला हवा की कशा प्रकारे डाएट घ्यायला हवी आपण आणि वजन कमी करायला हवं स्लोली, जेणेकरून आपल्याला जे काही पौष्टिक आहार आहे तो पण मिळेल आणि आपल्याला त्याचं वजन कमी करण्यासाठी फायदा पण होईल. बेसिकली म्हणजे लो कॅलरी, लो फॅट आणि हाय प्रोटीन डाएट आपण घ्यायला हवं. आणि यानंतर मी आपणास सांगू इच्छितो की डाएट नंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर डायबिटीज असेल किंवा आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड याचं प्रमाण वाढलेलं असेल तर त्याच्यावर सुद्धा व्यवस्थित उपचार करणं आणि ते कंट्रोलमध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे. ओव्हरऑल या सर्व लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा आपल्या डायबिटीज, कोलेस्ट्रॉल आणि फॅटी लिव्हर तसेच हार्टचे प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर हे सर्व इम्प्रूव्ह करण्यासाठी याचा फायदा होतो. आणि सध्याच्या मॉडर्न मेडिसिनमध्ये काही मेडिसिन्स उपलब्ध आहेत जी फॅटी लिव्हरमध्ये वापरली जातात. म्हणजे लाईफस्टाईल वेट रिडक्शन व्यतिरिक्त काही रुग्णांमध्ये जर त्यांचे लिव्हर फंक्शन टेस्ट ॲबनॉर्मल असतील तर अशा व्यक्तींमध्ये विटॅमिन ई सप्लिमेंट किंवा काही मेडिसिन्स आहेत, स्टॅरोग्लिटाझोर किंवा ओकाबाईल यासारख्या काही टॅबलेट्स आहेत ज्या काही रुग्णांना आम्ही प्रिस्क्राईब करतो, पण त्या शॉर्ट टर्मसाठी असतात. तर बेसिक ट्रीटमेंट जी आहे फॅटी लिव्हरमध्ये ती म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, वजन कमी करणे, नियमित व्यायाम करणे ही आहे. डॉक्टर, आपल्याला फॅटी लिव्हरच्या आजाराबद्दल आणि त्याच्या उपचार पद्धतीबद्दल तुमच्याकडून खूप माहिती मिळाली प्रेक्षकांना, त्याबद्दल धन्यवाद. जाता जाता आपण एक सल्ला देत असतो, तर आज तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? मी आपणा सर्वांना हेच सांगू इच्छितो की मी जसं सांगितलं, सध्याच्या जगामध्ये फॅटी लिव्हरमुळे लिव्हर सिरोसिस होऊन लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची वेळ येते आणि फॅटी लिव्हरमुळे जे काही लिव्हर सिरोसिस होतं हे एक प्रमुख कारण बनलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी पूर्ण जगभरामध्ये. तर मग आपल्याला जर फॅटी लिव्हर असेल, याचं निदान आपल्याला जर सोनोग्राफीवर झालेलं असेल तर आपण याच्याकडे दुर्लक्ष न करता
आपल्या लिव्हर स्पेशलिस्ट डॉक्टरचा सल्ला घ्यावा, बेसिक तपासण्या करून घ्याव्या आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करावे, नियमित व्यायाम करावा आणि जेणेकरून हा आजार पुढे प्रोग्रेस होऊन त्याचं रूपांतर लिव्हर सिरोसिसमध्ये होणार नाही आणि आपण एक निरोगी आयुष्य जगू शकाल. आत्ताच आपण डॉक्टरांकडून फॅटी लिव्हर या आजाराबद्दल माहिती मिळवली आणि आपल्याला असं जाणून आलंय की ह्याचे लक्षणं खूप दिसत नाहीत. डेफिनेटली आपली काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. त्याचं निदान करणे व त्याच्यावर उपचार करणे हे आपल्या हातात आहे. डॉक्टर, धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या आजाराबद्दल खूप मोलाची माहिती दिली त्याबद्दल. प्रेक्षक हो, तुम्हाला कुठल्याही प्रकारची या आजाराची माहिती हवी असेल तर तुम्ही मेडिलिव्ह हॉस्पिटलला संपर्क करू शकता, आम्हाला ईमेल करू शकता किंवा व्हॉट्सॲपही करू शकता. धन्यवाद. धन्यवाद.